मुस्लिम बांधकाम व्यावसायिकांनी स्वतःच्या मुस्लिम समाजाचे सण साजरे करणे बंद केले आहेत, म्हणून हिंदू सणांवरती बंदी घालणे योग्य आहे का? आरेतील धार्मिक रणभूमी. आरे कॉलनीच्या सामाजिक सांस्कृतिकरित्या गुंतागुंती असलेल्या परिसरामध्ये 240 एकरांच्या रॉयल पाम्स टाउनशिपची कथा आहे, जी मूळतः आमिर पार्क्स आणि अम्युजमेंट प्रायव्हेट लिमिटेड म्हणून नोंदणीकृत होती. ही आध्यात्मिक समावेशकता, प्रशासनाची निष्पक्षता आणि शहरी शासकीयतेच्या बदलत्या स्वरूपांवरती गंभीर प्रश्न उपस्थित करते. मुस्लिम विकासक आमिर नेन्से यांनी स्थापन केलेली ही टाउनशिप धार्मिक आणि विचारसरणीच्या दृष्टिकोनातून एक विलक्षण प्रकरण ठरली आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पात इस्लामिक सणांना बंदी आहे, तरी या निर्बंधांविरोधामध्ये कुठलाही अधिकृत फतवा किंवा बांधकामदाराविरुद्ध कुठलीही सार्वजनिक हरकत आजपर्यंत नोंदवली गेलेली नाहीये. याच्या उलट हिंदू धार्मिक सण, विशेषतः गणेशोत्सव, मूर्ती विसर्जन यांना प्रशासनाकडून सातत्याने अडथळा आणला जातो, आणि तोही पर्यावरणाच्या नावाखाली. सूत्रांच्या माहितीनुसार आरे मिल्क फॅक्टरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गणेशोत्सव साजरा करण्यास नकार दिल्याचा निर्णय कदाचित अप्रत्यक्षपणे रॉयल पार्क्समधील मुस्लिम समुदायाने त्यांच्या स्वतःच्या सणांवरील निर्बंधांविरोधामध्ये लढण्याच्या असमर्थतेशी संबंधित असू शकतो. त्यामुळे काही रहिवासी आणि निरीक्षकांच्या मते हे नियम फक्त हिंदू परंपरांच्या दमनासाठी निवडकपणे लागू होत आहेत. हिंदूंच्या भावना आणि मंदिरांचा विशेष आदर राखत हिंदू राजकीय नेतृत्वातील आदरणीय व्यक्तिमत्व दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा जपण्यासाठी ही वसाहत ओळखली जाते. याच संकुलामध्ये इतर समाजांना समान धार्मिक प्रतिनिधित्व न मिळाल्याने ही दरी आणखी चव्हाट्यावरती आली आहे. हे गुंतागुंतीचे कथानक जसं विकसित होत आहे, तसे धार्मिक स्वातंत्र्य, शहरी बहुलवाद आणि सामुदायिक अस्मिता घडवण्यात खाजगी वसाहतींची भूमिका यावरती पारदर्शक, सर्वसमावेशक संवादाची आवश्यकता आहे. विशेषतः आरे कॉलनीसारख्या सांस्कृतिकदृष्ट्या गुंतागुंतीच्या परिसरामध्ये या कथेला आणखी एक बाजू लाभली आहे. क्राइमोफोबियाच्या मदतीने रॉयल पाम्सच्या आत आणि बाहेर असलेल्या हिंदू मंदिरांसाठी आणि आरेतील सामान्य नागरिकांसाठी 1.5 किलोमीटरच्या रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यात आले. आरे कॉलनीतील इतर 45 किलोमीटर रस्ते कुठल्याही विरोधाविना बांधण्यात आले असताना हा छोटासा 1.5 किलोमीटरचा रस्ता मात्र असामान्य विरोधाचा बळी ठरला. स्थानिकांनी याला रोड माफिया, हिंदू विरोधी कारस्थान म्हणून वर्णन केलं. सदर रस्ता आता पूर्ण झाला असून त्याच्या मार्गावरती अनेक मंदिरे आहेत, ज्यामुळे रॉयल पाम्सच्या धार्मिक रचनेवरती पुन्हा लक्ष केंद्रित झालेले आहे. तरी काही गंभीर चिंता अद्याप कायम आहेत. हिंदू मंदिरांवरती नियंत्रण मिळवण्याविषयी वाद निर्माण झालेला आहे. असेच एक उदाहरण म्हणजे एक मुस्लिम व्यक्ती जुबेर अन्सारी याने एका हिंदू मंदिर संकुलाचा स्वयंघोषित केअरटेकर म्हणून स्वतःला सादर केल्याने इथे वाद आहे. याच्यावरती धार्मिक भावना दुखावणे, अतिक्रमण करणे आणि बेकायदेशीर मलबा टाकण्यामुळे पर्यावरण नियमांचे उल्लंघन यांच्यासारख्या तक्रारी दाखल आहेत. तरीही आरे पोलिसांनी FIR नोंदवलेला नाही. अन्सारींचे रॉयल पाम्सच्या बिल्डरांची संबंध असून त्याने एका आदिवासी महिलेशी विवाह केलेला आहे. हेच बिल्डरच्या स्वतःच्या कुटुंबात दिसणारे वैयक्तिक जीवनशैलीशी साम्य पण दर्शवतं. अन्सारीवरती आरोप आहेत की त्याला मुस्लिम बांधकामदारांकडून पाठिंबा मिळतो आणि तो हिंदू धर्मियांच्या विरोधामध्ये बेकायदेशीर कृत्य करतो, परंतु शांततेमध्ये घडणाऱ्या गुन्ह्याविरोधामध्ये पोलीस हालचाल करत नाहीत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती रॉयल पाम्समधील धार्मिक रचना लक्षवेधी आहे. 999 वर्षाच्या लीजवरती असलेली मुस्लिम मालकाची ही इस्टेट असून इथे फक्त हिंदू धार्मिक रचना आहेत. 3 प्रमुखता. पहिली म्हणजे हनुमान मंदिर, पूर्वी जिथे गोल्फ कोर्स होता तिथं असलेलं. दुसरं, एका व्यक्तीने थाई व्हिलाजवळ दान केलेलं एक मंदिर आहे. तिसरी, संस्थापकाच्या बंगल्यालगत असलेला एक आश्रम आहे, जिथे अनेक भक्त आणि प्रतिष्ठित लोक नियमितपणे भेट देतात. या संपूर्ण इस्टेटमध्ये कुठलीही इस्लामिक रचना किंवा सण साजरे केले जात नाहीत.
विशेष म्हणजे गणेश उत्सवही इथे साजरा केला जातो आणि तो सण प्रथम बांधकामदाराच्या कुटुंबातील सदस्याने सुरू केला होता. नंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. आधिकारिकरित्या हा मृत्यू अपघात किंवा हृदयविकारामुळे झाल्याचे सांगण्यात आले, परंतु रहिवासी आणि काही आतल्या लोकांना संशय आहे की या मृत्यूमागे कदाचित धार्मिक किंवा कौटुंबिक तणाव होता. त्याच्या दुसऱ्या पत्नीने त्याच्या पहिल्या पत्नीच्या मुलावरती खून केल्याचा आरोप केला होता. त्या मुलाने एका हिंदू महिलेशी विवाह केला असून सध्या तो रॉयल पाम्स कंपनीमध्ये एका महत्त्वाच्या पदावरती आहे. पूर्वीचा संस्थापक आमिर नेन्सेंनी त्यांच्या 60 वर्षीच्या पत्नीपासून घटस्फोटानंतर पोलीस संरक्षणामधून कंपनीतून बाहेर काढण्यात आले होते आणि हेही त्याच ह्या संपत्तीच्या वादाशी संबंधित होतं. हा वाद मुस्लिम समाजाचा अंतर्गत आहे की फक्त एका मुस्लिम कुटुंबाच्या आतला संघर्ष आहे? खून धार्मिक मतभेदाशी संबंधित होता का? हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. रॉयल पाम्समधील इस्लामिक प्रथांची अनुपस्थिती अनेक अडचणींना जन्म देते. हा टाळाटाळ जो आहे तो वैयक्तिक निवड आहे, सामुदायिक प्रतिक्रिया टाळण्यासाठी आहे की एक ठरवलेली रणनीती आहे? काही सूत्रांचे म्हणणे आहे की दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावामुळे इस्टेटच्या मुस्लिम मालकांनी फार सावधगिरीने पावले टाकलेली आहेत. त्यामुळे त्यांनी कुठलाही इस्लामिक प्रतीक किंवा धार्मिक कार्यक्रम इथे घडू दिले नाहीत. आरे परिसरातही हिंदू धर्मीयांची प्रबळ उपस्थिती असल्यामुळे हा प्रभाव अधिक स्पष्ट होतो. या परिस्थितीला आणखी जटिल बनवतो तो एक नवीन घटक. रॉयल पाम्स कुटुंबातील धाकट्या वारसदाराने एका हिंदू मुलीशी विवाह केल्याच्या नंतर इथे गणपती उत्सव साजरा झाला. तरीही इस्टेटमध्ये कुठलाही इस्लामिक सण आजपर्यंत साजरा करण्यात आलेला नाही. त्यामुळे ही बदलत्या मूल्यांची छाया आहे का की सामाजिक ब्रँडिंगचा भाग आहे, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. दरम्यान आरे कॉलनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सार्वजनिक ठिकाणी गणेश चतुर्थी साजरी करण्यास बंदी घालतात. ती पर्यावरणीय आणि नियमांची कारणं देत. हीच गोष्ट रॉयल पाम्समधील खुल्या धार्मिक वातावरणाशी पूर्णपणे विसंगत वाटते. त्यामुळे हा प्रशासनाचा जो निर्णय आहे तो निष्पक्ष आहे की निवडक अंमलबजावणी आहे? हेही विशेष लक्षवेधी आहे की रॉयल पाम्समधील काही कर्मचारी आरे कॉलनीतील हिंदू मंदिरांचे देखभाल करणारे म्हणजे केअरटेकर बनलेले आहेत. ही आंतरधार्मिक जबाबदाऱ्या ज्या आहेत या समावेशी धर्मनिरपेक्षतेचं चिन्ह आहे की हिंदू धार्मिक जागांवरती प्रभाव टाकण्याचा एक रणनीतिक प्रयत्न आहे? या घडामोडींमुळे काही महत्त्वाचे प्रश्न समोर येतात. पहिला, काही मुस्लिम व्यक्ती किंवा गट जसं की जुबेर अन्सारी हिंदू मंदिरांवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न का करतात, पण त्याच वेळी त्याच भागांमध्ये इस्लामिक संरचना उभारण्याचा कुठलाही प्रयत्न का करत नाहीत? ही आंतरसामुदायिक राजकारणाची बाब आहे की एक नियोजित धार्मिक नियंत्रणाचा प्रयत्न? बेकायदेशीर मशिदी, अस्थायी धार्मिक रचना आरे कॉलनीमध्ये कुठेही उभे राहतात आणि त्यांना विरोध होत नाही, परंतु धार्मिक हिंदू उपक्रमांना मात्र प्रशासनाचा विरोध का सहन करावा लागतो? तिसरा प्रश्न आहे इथे, रॉयल पाम्समध्ये इस्लामिक प्रतिनिधित्वाचा अभाव हा रणनीतीचा भाग आहे का? अंतर्गत संघर्षाचं प्रतीक आहे का की एका प्रकारची गोंगाटमुक्त सेन्सॉरशिप आहे? या सर्वांमध्ये आणखी एक स्तर म्हणजे कायदेशीर आणि जमिनीविषयक बाबी. महाराष्ट्र शासनाच्या ऑक्टोबर 1994च्या पत्रांकानुसार ही जमीन ग्रेटर मुंबईच्या संलग्न विकास आराखड्यानुसार नो डेव्हलपमेंट झोनमध्ये मोडते आणि बांधकाम केवळ डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन्स 1991च्या नियम 60 नुसारच होऊ शकते. जमीन उपविभाजित करता येत नाही आणि ती एकाच मालकीच्या मालकीत राहावी लागते. तरीही 1998मध्ये या जमिनीच्या एका भागाला टुरिझम डेव्हलपमेंट झोन म्हणून वर्गीकृत करण्यात आले आणि सुमारे 65,000 चौरस मीटर FSI मंजूर करण्यात आला. त्यामुळे पाम टॉवर, पाम विला आणि इम्पेरियल पॅलेस यांसारख्या प्रकल्पांना मंजुरी मिळाली. आरोप असेही आहेत की रॉयल पाम्स इस्टेटींमधील 20 एकराहून अधिक जंगल जमीन बेकायदेशीरपणे जाळून टाकण्यात आली आणि त्याच्यावरती फिल्म स्टुडिओ उभारण्यात आला. यामुळे गंभीर पर्यावरणाविषयक चिंता व्यक्त करण्यात आलेल्या सुद्धा आहेत.
वरवर पाहता रॉयल पाम्स हे शांत सहअस्तित्वाचं उदाहरण वाटते, परंतु गुप्तपणे घेण्यात आलेले निर्णय, नोंद न झालेल्या तक्रारी आणि एका धार्मिक ओळखीची अनुपस्थिती तर दुसऱ्याची अचूक मांडणी, हे सर्व काही फक्त योगायोग म्हणून दुर्लक्षित करता येण्यासारखं नाहीये. एका विविधतेने भरलेल्या शहरामध्ये रॉयल पाम्समध्ये त्यांच्या स्वतःच्या समाजाचे धार्मिक स्तन प्रतिबंधित ठेवले जातात, परंतु हिंदू परंपराचे स्वागत केले जाते. हे असं का? आरेच्या सार्वजनिक भागांमध्ये गणेशोत्सवावरती बंदी घालणारे सरकार, तर त्याच वेळी खासगी मुस्लिम मालकीच्या रॉयल पाम्समध्ये ते साजरे होतात. ही विसंगती काय सूचित करते? सर्वात क्लिष्ट आणि त्रासदायक प्रश्न असा आहे की रॉयल पाम्समधील मुसलमान एकमेकांमध्ये इतके विभागले गेलेले आहेत का की आपल्या स्वतःच्या धार्मिक प्रथा दडपून हिंदू मंदिरांवरती नियंत्रण ठेवण्याला अधिक प्राधान्य देत आहेत का? की हे सर्व एक सूक्ष्म अपरोक्ष रणनीतीचा भाग आहे? ही एक विचारपूर्वक आखलेली धोरणात्मक धर्मनिरपेक्षता आहे की सांस्कृतिक नियंत्रणाचा प्रयत्न आहे, हे ठळक होणे बाकी आहे. परंतु इतकं मात्र स्पष्ट आहे की आरे कॉलनी आणि रॉयल पाम्स एकाच वेळी जमीन, श्रद्धा आणि प्रभावाच्या मोठ्या चर्चेच्या टप्प्यावरती उभे आहेत, जिथे अनेकदा शांतता हीच सगळ्यात मोठी घोषणा ठरते.